सुंदर नगर नेहमी चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं. माणूस तेव्हाच आनंदी असतो जेव्हा त्याच्याकडे पैसे असतात, आणि त्याच्याकडे पैसे तेव्हाच येतात जेव्हा तो नोकरी किंवा उद्योगधंद्यात असतो. आजच्या काळात नोकरी नशीबवानालाच मिळते. सुंदर नगरचा प्रत्येक माणूस नशीबवान आहे, कारण इथे कारखाना काढलेला असतो. कारखान्यात दिवस रात्र काम चालू असतं, पण हे शहर दिवसा चालतं आणि रात्री जागं राहतं. शहर रात्री जागा असल्यामुळे इथल्या हडळींना त्रास होत असतो, कारण त्यांना त्यांची कारस्थानं करता येत नसतात. त्यामुळे सगळ्या हडळी मिळून या शहराला कामापासून थांबवण्यासाठी एक योजना बनवतात. सुंदर नगरचे लोक सकाळी सकाळी फिरायला बाहेर जात असतात. सकाळी सकाळी फिरण्याची मजाच वेगळी आहे. मित्र विशाल, मला तर उशिरापर्यंत झोपायची सवय आहे. याचा अर्थ वहिनींनी सकाळी सकाळी तुला घरातून बाहेर काढलं. हो ना यार, बायकोचं म्हणणं कोण टाळणार. म्हणून तर सकाळी सकाळी मी तुझ्याबरोबर रस्ते मोजायला चाललोय. तेवढ्यात विशालची नजर रस्त्यावर पडते. त्याला जमिनीवर पडलेले चांदीची नाणी दिसतात. सुरेश, ते बघ. विशाल, इथे पण बघ. दोघही रस्त्यावर पडलेल्या चांदीच्या नाण्याला उचलून बघतात. अरे, हे तर चांदीचं नाणं आहे. अरे, हे सुद्धा चांदीचं नाणं आहे. तितक्यात त्या दोघांना काही अंतरावर लोकांचा जमाव आणि बरेच आवाज ऐकू येतात. हे तर चांदीचं नाणं आहे, हे तर चांदीचं नाणं आहे. मला मिळालं, मला सुद्धा मिळालं. सुंदर नगरच्या रस्त्यांवर चांदीची नाणी पावसाच्या पाण्यासारखी सगळीकडे पसरलेली दिसतात. नगरातल्या लोकांचा आनंद हे पाहून गगनात मावत नसतो. सुंदर नगराच्या प्रत्येक रस्त्यावर चांदीची नाणी गोळा करण्यासाठी गर्दी जमा होत असते. तितक्यात एकाची नजर भिंतीकडे जाते. त्यावर एक संदेश लिहिलेला असतो. ते बघा, भिंतीवर काय लिहिलेलं आहे. चला तिथे जाऊन पाहूया. थांबा, मी वाचून दाखवतो. असं म्हणून तो संदेश वाचायला लागतो. तो संदेश हडळीने तिच्या रक्ताने लिहिलेला असतो. दुसऱ्या रस्त्यांवर दुसरी लोक दुसऱ्या भिंतीवर हडळीने लिहिलेला दुसरा संदेश वाचत असतात. इथली हडळ तुमचं भलं करण्याचं बघते, म्हणून तिने चांदीच्या नाण्यांचा पाऊस पाडलेला आहे. ही चांदीची नाणी जादूची आहेत आणि इच्छा पूर्ण करणारी आहेत. ही नाणी जे लोक आपल्या घरात ठेवतील त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तिसऱ्या रस्त्यावर तिसऱ्या भिंतीवर लिहिलेला संदेश गावकरी वाचत असतात. ही चांदीची नाणी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा, त्यांची पूजा करा आणि मनापासून इच्छा मागा, ती पूर्ण होईल. ही नाणी तुम्हाला काहीच दिवसात श्रीमंत बनवतील. तुमच्याकडे इतके पैसे असतील की तुम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही. नगरातले लोक हे संदेश वाचून आनंदितही होतात आणि हैराणही होतात. सगळे लोक रस्त्यावरची चांदीची नाणी उचलून आपापल्या देवघरात ठेवायला लागतात. सुंदर नगरातली मुख्य हडळ आपल्या इतर हडळ मैत्रिणींबरोबरच याच विषयावर चर्चा करत असते. हडळींची चांदी. ताई, तुझ्या या योजनेने तर कमालच केली आहे. पूर्ण नगर चांदीच्या नाण्यांमध्ये वेड झालं आहे. आता पुढे काय होणार. आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आता पैशासाठी हावरट लोक काय करतात ते फक्त बघत राहा. आता तर सगळे लोक या नाण्यांची पूजा करणार. हो, हीच चांदीची नाणी यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तू तर सुंदर नगरची झोपच उडवलीस. आता ते दिवस रात्र हीच चांदीची नाणी शोधत असतात. ताई, तू बघच, सुंदर नगरातले लोक ही चांदीची नाणी शोधत शोधत हरवून जातील आणि आपली योजना यशस्वी होईल. दोघी जणी हसायला लागतात. सुंदर नगरमध्ये चांदीच्या नाण्यांचा पाऊस हा रोजच पडत असतो. नगरातल्या लोकांना सुद्धा चांदीची नाणी गोळा करण्याची सवय लागते. सुंदर नगरातल्या प्रत्येक रस्त्यावर गल्लीत चांदीच्या नाण्यांचा रोज पाऊस पडत असतो. असं कुठलंच घर नाही जिथे हडळींची चांदी म्हणजे चांदीची नाणी पोचलेली नसतील.
सकाळी सकाळी उदबत्ती धूर देवाच्या आधी चांदीच्या नाण्यांना सुवासित करत असतो. नगरांच्या पारावर बसलेले लोक याच विषयावर चर्चा करत असतात. दादा, सुंदर नगरीचं तर नशीबच उघडलं. हो, बरोबर बोललास. नशिबाने तर लॉटरी लागली आहे. बलदेव, तू किती नाणी जमा केली आहेस? गुरुदादा, तू तुझी नाणी सांग ना. तुझ्यापेक्षा कमीच केली आहेत मी. माझी तर फक्त 50 नाणी जमली आहेत. गोविंद, तू तर खरंच खूपच मोठा छुपरस्तम निघाला. तुला छुपरस्तम व्हायला आवडेल ना? हडळ मातेला प्रार्थना कर, ती तुला अजून चांदीची नाणी देईल ना. काही म्हणा, हडळमातेची आपल्यावर अपार कृपा झाली आहे. चांदीची इच्छापोटी नाणी देऊन आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता आपण या चांदीच्या नाण्यांना आपल्याला पाहिजे ते मागू शकतो. म्हणून तर आपण आता कामावर सुद्धा जात नाही आहोत. तसं पण आपल्याला कामावर जायची गरजच काय राहिली आता. कारखान्यातून खूपदा फोन येऊन गेला आहे, पण मी ठाम नकार दिला आहे. तू तर नकार दिला आहेस, मी तर कामच सोडून दिलं आहे. असं समजा की आपण लवकर निवृत्ती घेतली आहे. देव भलं करो सुंदर नगराच्या त्या हडळीचं, जिने आपल्याला सर्वांचं भलं केलं. ही जगातली पहिली हडळ असेल जिला लोक आशीर्वाद देत आहेत. त्याच्या बोलण्यावर सगळे हसायला लागतात. सुंदरनगरची लोक हडळीला आशीर्वाद देऊन खूप आनंदित आहेत. परंतु कारखान्याचे आणि कंपनीचे मालक खुश नव्हते आणि रागात होते. कारण जास्त करून लोकांनी काम करणं बंद केलं होतं. आपापली निवृत्ती घेऊन आरामात आयुष्य काढत होते. सुंदर नगरामध्ये अचानक काम करणाऱ्यांची कमतरता भासू लागते. या समस्येवर उपाय शोधायला कारखान्याचे मालक पोलिसांकडे जातात. कारखान्याचे मालक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या विषयावर चर्चा करतात. मी तुमचं सगळं ऐकलेलं आहे आणि तुमची समस्या खूपच गंभीर आहे. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही अगदी नाईलाजाने तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही आमच्या कामगारांना म्हणजे सुंदरनगरच्या लोकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते लोक ऐकतच नाहीये. त्यांचं न ऐकण्याचं कारण मला माहिती आहे. सुंदरनगरमध्ये जादूच्या चांदीची नाण्यांचा पाऊस पडला आहे. आम्ही पण हेच ऐकलं आहे इन्स्पेक्टर साहेब, की सगळे कामगार जादूची नाणी घेऊन श्रीमंत होत आहेत आणि आम्ही कंगाल होत चाललो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे की कारखान्यामध्ये आणि कंपन्यांमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक आहे. तुमची गुंतवणूक धोक्यात आली आहे. आमचा कारखाना जर बंद पडला तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. तुम्ही काहीतरी करा इन्स्पेक्टर साहेब. कामगारांना कारखान्यात परत आणा आणि तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. आम्ही कामगारांना समजावतो. इन्स्पेक्टर सुंदरनगरच्या लोकांना बोलावून त्यांना समजावून सांगायला लागतो. त्यांना कामावर परत जाण्यासाठी सांगतो. पण कुठलाच कामगार इन्स्पेक्टरचं बोलणं ऐकत नाही. इन्स्पेक्टर समस्येचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन स्थानिक नेत्याला भेटायला जातो. स्थानिक नेत्याला सुद्धा चांदीच्या नाण्यांबद्दल माहिती असते. म्हणून तो इन्स्पेक्टरला या समस्येवर दुसरा उपाय सांगतात आणि तो उपाय म्हणजे तांत्रिक माणूस असतो. पोलीस इन्स्पेक्टर नेत्यांबरोबर तांत्रिक बाबांच्या आश्रमात जातो. इन्स्पेक्टर, जसा काट्याने काटा काढला जातो तसंच या हडळीच्या समस्येवर तांत्रिकचा मंत्र उपयोगी पडेल. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत बाबा. आता तुम्हालाच नाण्यांचा किस्सा संपवायचा आहे आणि हडळीला धडा शिकवायचा आहे. सुंदरनगरच्या लोकांना आळशीपणाच्या चांदीची सवय झाली आहे. आता त्या रात्रभर त्यांची मनमानी करतात. त्यांच्यावर काही आळा नाही राहिला. बाबा, आमचे शत्रू हडळ नाहीये. हो बाबा, आम्हाला तर आळशी कामगारांना झोपेतून उठवायचं आहे. सगळं होईल. लोक पहिल्यासारखे कामावर जायला लागतील. कारखान्याचे मशिनी चालू होतील आणि कारखान्याच्या चिमणीतून धूर यायला लागेल. यासाठी मला आग लावावी लागेल, म्हणजे मला यत्न करावा लागेल. बाबा, तुम्ही निवांतपणे तुमचा यत्न करा. यासाठी जो काही दानधर्म करावा लागेल तो आम्ही करू. ठीक आहे बाळा. जय जय शिवशंकर. शिवमंदिरात तांत्रिक बाबांच्या यज्ञाला सुरुवात होते. यज्ञ दिवस रात्र चालू असतो. यज्ञातून येणारा धूर सुंदरनगरच्या हवेत पसरत जातो. या धुरामुळे हडळींची चांदीची नाणी म्हणजेच काहीच काम करत नाही. त्यामुळे नगरातील लोक अस्वस्थ होतात. नगरातील लोक एकमेकांमध्ये चर्चा करू लागतात. अचानक आपली नाणी कुचकमी झाली आहेत. कुचकमी झाली नाही, केली गेली आहेत. म्हणजे काय म्हणायचं? तुम्हाला नाही माहिती, शिवमंदिरामध्ये तांत्रिक बाबा यज्ञ करत आहेत.
हडळीने दिलेले चांदीची नाणी त्याचा असर पूर्ण संपून जाईल आणि आपण पुन्हा कामावर लागू. हे तर चुकीचं आहे. आपल्या कामाचा किंवा आरामाचा कोणाला काय त्रास होतोय? त्रास कारखान्याचा मालकाचा आहे, कारण त्यांचा कारखाना बंद पडतो आहे. आता सांगा आपण काय करायचं? हडळ मातेकडे तक्रार करायची, अजून काय करणार? हो हो, चला आपण सगळे तिच्याकडे जाऊया. सुंदरनगरची आळशी लोक हडळीच्या मदत घेण्यासाठी तिच्याकडे जातात. हडळ तांत्रिक बाबाच्या मंत्रात अडकून हताशपणे अचूक चूक मान्य करून माफी मागते. तांत्रिक, मला माफ कर. आता मी असं कधीच करणार नाही. तू तुझ्या फायद्यासाठी सगळ्या नगरातल्या लोकांचं नुकसान केलं आहेस, त्यांना आळशी बनवलेलं आहेस. आम्ही कोणाचं नुकसान केलं नाही, फक्त आमचं जीवन वाचवलं आहे. सुंदर नगर मध्ये कारखाने उघडल्यामुळे रात्री सुद्धा काम होत होतं. यामुळे आमचं जगणं आणि जादू धोक्यात यायला लागली. हा तुझा स्वार्थीपणा आहे हडळी. मी तुझ्या चांदीच्या नाण्यांची किमया कमी करतोय. तांत्रिक, मी कुठे जाऊ? आम्हाला एकांत आणि अंधार हवा आहे. एका हडळीसाठी पूर्ण नगर आणि नगरातल्या लोकांना धोक्यात नाही घालू शकत. तुम्हाला सुंदर नगर सोडावं लागेल, नाहीतर मी याच होमात तुम्हाला जाळून टाकेन. नाही, मला जाळून टाकू नकोस. मी सुंदर नगर सोडून जाईन आणि मी कुणालाही त्रास देणार नाही. मला माफ कर. जा, निघून जा. तांत्रिक होमात आहुती देतो. धूर बाहेर येतो. हडळ त्यांच्या धुरात गायब होते. असं म्हणतात की यज्ञ, यंत्र आणि तंत्रामुळे मोठमोठाली कामं होतात. तांत्रिक बाबांच्या याच युक्तीमुळे सुंदर नगरच्या हडळींचा बंदोबस्त होतो आणि नगरातील लोक सुद्धा त्यांच्या त्यांच्या कामावर जायला लागतात. सुंदर नगर आता पहिल्यासारखंच सुंदर आणि आनंदी होऊन जातं.